शेतकरी बांधवांनो नमस्कार. मागील त्याला सोलार योजनेमध्ये आपण पेमेंट करून पैसे भरून जे वेंडर सिलेक्शनच्या प्रतीक्षेत होतो, आता भरपूर दिवसापासून मागील 15 दिवसापासून एक दोन वेंडर हा वेंडर लिस्टमध्ये ॲड होत आहे. परंतु त्याचा कोटा कमी असल्या कारणानं आणि शेतकरी जे काय आहे ते वेंडरच्या प्रतीक्षेत भरपूर शेतकरी असल्यानं जे कोटा आहे तो जास्त वेळ त्या ठिकाणी टिकत नाही. आणि आता जे आहे ते अशाच 2 कंपन्या आज आपल्याला थोड्या वेळापूर्वीच वेंडर लिस्टमध्ये जे आहेत ते ॲड झालेल्या आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आता त्या नेमक्या कंपन्या कोणत्या आहेत आणि त्या कंपन्या कशा आहेत, थोडक्यात त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं ऑफिसेस वगैरे कुठं आहेत, नेमकं त्याचं मटेरियल कुठल्या कुठल्या येणार आहे हे आपण आता थोडक्यात जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन सोलार संदर्भात व्हिडिओ असोत किंवा इतरही शासकीय योजना संदर्भात व्हिडिओ असोत लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. बघा मित्रांनो, आपण शासनानं शेतकऱ्यासाठी जे आहेत ते दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं म्हणून मागील त्याला सोलार योजना ही राबवत आहेत. आणि त्या योजनेअंतर्गत जे आहे ते आपण लाखो शेतकरी हे फॉर्म भरत आहोत, पेमेंट करून जे आहे ते वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत. कारण आता सध्या वेंडर जे आहे ते हळूहळू सगळ्यासाठी उपलब्ध होणारच आहेत. परंतु आज जे आहे ते वेबसाईटवर बघायचं झालं तर 2 कंपन्या त्या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत. एक इकोजन सोलार पंप म्हणून कंपनी आहे आणि एक सहज सोलार म्हणून एक कंपनी आहे. या 2 कंपन्या त्या ठिकाणी ॲड झालेल्या बघायला मिळतात. तर आता बघा, याच्यामध्ये या 2 कंपन्याचं थोडक्यात तुम्हाला सांगतो. इकोजन कंपनी जी आहे ते मोटर कंट्रोलर मॅन्युफॅक्चर करते. तिचे मोटर वगैरे हे ओन स्वतःचे आहेत. पॅनल जर बघायचं झालं तर प्रीमियर एनर्जी किंवा मग अदर दुसऱ्या गोल्डी वगैरे या 2-3 कंपन्याची ती पॅनल घेते. आता कुठल्या कंपनीचे पॅनल आता त्या ठिकाणी तुमच्याकडं बसू शकते हे नाही सांगता येत. परंतु मला तर वाटतं प्राथमिक अंदाजावरून, कारण प्रीमियर एनर्जी इकोजनचे पंप बसवणार आहेत, म्हणजेच जे आहे ते इकोजन जे आहे ते प्रीमियर एनर्जीचेच पॅनल त्या ठिकाणी बसवू शकते. काही ठिकाणी MVचे पॅनल सुद्धा त्यांनी बसवले आहेत. मागे MV कंपनी सुद्धा त्या ठिकाणी ॲड झाली होती. आणि दुसरी एक सहज सोलार म्हणून एक कंपनी आलेली आहे. तिचं जे हेड ऑफिस बघायचं झालं तर तिचं ऑफिस जे आहे ते अहमदाबाद गुजरात या ठिकाणी त्याचं ऑफिस आहे. वेबसाईटवर बघितल्याच्या नंतर असा काही जास्त त्या ठिकाणी डाटा मिळालेला नाही की ती कंपनी नेमकी, फक्त असं वाटतं की ही थर्ड पार्टी, जसं की पर्ल एंटरप्राइजेस म्हणून एक कंपनी आहे, पूर्णच मटेरियल थर्ड पार्टी वापरते. तशाच पद्धतीत आहे का मग आणखीनही तिचं मटेरियल स्वतःच आहे, तर त्याच्याबद्दल आणखी नाही सांगू शकत. कारण मला एकंदरीत वाटतं की मोटर पंप हा त्या कंपनीचा स्वतःचा असू शकतो. म्हणजे लेबलिंग वगैरे केलं, मॅन्युफॅक्चरिंग तर नाही करत ती कंपनी. पॅनल वगैरेच्या याच्यामध्ये म्हणजे शेतीसाठी त्यांनी पंप इन्स्टॉलेशनचं त्यांच्या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर समजलेलं आहे, त्याच्यावरून हे डाटा सांगितला. आणि इकोजनचं जे आहे ते ऑफिसेस असो, सर्व्हिस सेंटर असो, सगळं आपल्या मॅन्युफॅक्चरिंग सेंटर हे प्लांट वगैरे हे पुण्यालाच आहेत. कंट्रोलर आणि मोटर मॅन्युफॅक्चरिंगमधली बेस्ट कंपनी आहे इकोजन, तुम्ही निवडू शकता. सहज कंपनी निवडण्याच्या अगोदर आजूबाजूला कुठं पंप आहे का आणि 2-3 जर समजा गुगल किंवा मग व्हिडिओ जर असेल कोणाचा टाकलेला तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. नंतर सहज कंपनीची निवड तुम्ही करू शकता. आता इकोजनची निवड तुम्हाला करायला काही हरकत नाही. आता भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून इकोजनच्या पण तक्रारी आहेत, पॅनल मोडलेली आहेत, इकोजन कंपनीने हे दिलं नाही. आता हे तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या चालणारच आहेत. परंतु आता भरपूर जर वाटही बघत गेलो आपण, मग ह्याच कंपन्या अशा एक दोन कंपन्या येऊन जातील आणि मग आपल्याला त्यात मिळणारच नाही. आता शक्ती आली होती, शक्ती ही येऊन काही तासातच त्याच्यामधून चालल्या गेली. आता इकोजन आली, त्याच्यानंतर तुमचं सहज आली. आता टाटा आणि जैनची बरेच जण वाट बघत आहेत. ती कंपनी अशीच काही वेळासाठी येणार आहे आणि निघून जाणार आहे हळूहळू. आता मला वाटतं इकोजन तुम्ही शेतकऱ्यांनी निवडायला पाहिजेत आणि सहज निवडण्याच्या अगोदर थोडंफार तिचं बॅकग्राऊंड वगैरे बघायला पाहिजेत, नंतरच तिची तुम्ही निवड करायला पाहिजेत. एवढंच तुम्हाला जे आहे ते आजच्या व्हिडिओमधून माहिती द्यायची होती. वेंडर ॲड झालेली आहेत, वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघा. दोन्ही कंपनीच्या ज्या वेबसाईट आहेत इकोजन आणि सहजची, ते आपल्या जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण वेबसाईट ह्या दिलेल्या आहेत. त्या ठिकाणावर जाऊन त्या कंपनीचा जो आहे तो डाटा तुम्ही चेक करू शकता, बघू शकता. आणि नंतर त्या याचे जे काही वेंडर सिलेक्शन आहे तर ते वेंडर सिलेक्शन करून घ्या. आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा. धन्यवाद.